घर घेतलं आणि आयुष्य बदललं हे आपण नेहमी ऐकतो. पण आज मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगतो. अनेक लोक घर घेतात आणि त्यानंतर पुढची 15 ते 20 वर्ष फक्त EMI भरत राहतात. सुट्टी नाही, इन्व्हेस्टमेंट नाही, रिटायरमेंट प्लॅनिंग तर नाहीच नाही, फक्त आणि फक्त EMI. हे होतं कारण घर घेताना काही मूलभूत आर्थिक गोष्टी न पाळली. आज मी तुम्हाला सांगणार आहे ते 5 आर्थिक नियम जी कुठलीही बँक किंवा रिअल इस्टेट एजंट तुम्हाला सांगणार नाही, कारण त्यांना तुम्ही लोन घ्यावं असं वाटतं, तुम्ही फायनान्शियली फ्री व्हावं असं नाही. नमस्कार, मी रोहित कापडी. बाय राईट मराठी या चॅनलवर आपण बोलतो प्रॅक्टिकल फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल, स्पेसिफिकली मिडल क्लास सॅलरीड प्रोफेशनलसाठी. जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे मिळते ती माहिती जी तुमचे पैसे वाचवते आणि वाढवते सुद्धा. तर चला सुरुवात करूया नियम क्रमांक 1 पासून. बऱ्याच जणांना वाटतं बँक 5% किंवा 10% डाऊन पेमेंटवरती लोन देते. काही बँका 100% फंडिंगसुद्धा करतात. मग पैसे आपल्या खिशातून का भरायचे? बँकेला भाडं भरण्यासारखं EMI भरून घराचे मालक होता येत आहे, हीच लोभी अपेक्षा आपला घात करते. इथेच पहिली चूक होते. घराची किंमत समजा 75 लाख रुपये. तुम्ही फक्त 5 लाख रुपये डाऊन पेमेंट दिलात म्हणजे 70 लाखाचे लोन घ्यावे लागेल. 8.5% दराने 20 वर्षासाठी EMI जवळपास आपल्याला 60,000 रुपये प्रति महिना पडतो. आणि कर्जापोटी एकूण तुम्ही बँकेला परत करता जवळपास 1.5 कोटी. म्हणजे 75 लाखाचं घर प्रत्यक्षात पडतं 1.5 कोटीला. आता दुसरी बाजू पहा. जर तुम्ही 20% म्हणजेच 15 लाख रुपये डाऊन पेमेंट दिलं तर तुम्हाला लोन लागतं 60 लाख रुपयांचं. तुमचा EMI थेट 52,000वरती येतो आणि तुमची व्याजापोटी होणारी एकूण बचत जवळपास 20 लाख रुपयांची होते. आणि यासोबतच तुमचं मानसिक आणि आर्थिक दडपणसुद्धा कमी होतं. जर तुमची एवढी डाऊन पेमेंट रक्कम अजून जमली नसेल तर थांबा, घाई करू नका. लवकर आणि मोठं घर घेण्याच्या नादात तुमचं आर्थिक गणित बिघडू देऊ नका. आता पाहूया दुसरा नियम. बँक तुम्हाला लोन देताना तुमची ग्रॉस सॅलरी पाहते, पण तुमचं आयुष्य चालतं तुमच्या हातात येणाऱ्या टेक होम सॅलरीवरती. ग्रॉस सॅलरी म्हणजे सॅलरी स्लिपवरचा आकडा आणि टेक होम सॅलरी म्हणजे कपाती होऊन बँक खात्यात जमा होणारे पैसे. हे दोन्ही समान नसतात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. समजा तुमची ग्रॉस सॅलरी 1 लाख रुपये आहे, मात्र हातात साधारणतः 75 ते 80,000 रुपये येत असतील तर बँक तुम्हाला सुचवेल तुम्हाला 50,000चा EMI परवडेल. टेक्निकली बँकेची ही चुकी नाही आहे, पण 75,000मधून 50,000 रुपये EMIमध्ये जर गेले तर उरतात फक्त 25,000 रुपये. त्यातून घर खर्च, मुलांचं शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि इन्व्हेस्टमेंट हे सगळं कसं जमेल? या चुकीच्या चक्रव्यूहात पडू नये म्हणून हा नियम लक्षात ठेवा, तो म्हणजे 35% रूल. टेक होम सॅलरी 75,000 रुपये असेल तर EMI जास्तीत जास्त 25,000 ते 30,000 पेक्षा जास्त नसावा. हे ऐकायला खूप जुनाट किंवा सावध वाटत असेल, पण हेच प्रॅक्टिकल आणि सुरक्षित आहे. EMI ही फिक्स कमिटमेंट आहे. महागाई वाढली, मेडिकल इमर्जन्सी आली किंवा नोकरीवरती गदा आली तरी EMI थांबत नाही. आपण EMI भरण्यासाठी जगायचं नाही आहे, तर EMIने आपल्या बजेटनुसार काम केलं पाहिजे. पुढचा नियम तुम्हाला ऐकायला अगदी सोपा वाटेल, पण 90% लोक याकडे दुर्लक्ष करतात. तो म्हणजे एमर्जन्सी फंड. किमान 6 महिन्यांचे सगळे फिक्स खर्च कव्हर होतील एवढी रक्कम जी लिक्विड फॉर्ममध्ये असायला हवी असे सगळेच सांगतात. तर तुम्हाला विचार पडेल याचा घर घेण्याशी काय संबंध? तर त्याचा संबंध नक्कीच आहे. घर घेतल्यावर अचानक जॉब गेला, मेडिकल इमर्जन्सी आली किंवा घरात मोठं दुरुस्तीचं काम निघालं तर तुमच्याकडे बॅकअप असणं गरजेचं आहे. जॉब सिक्युरिटी किंवा इन्शुरन्स असला तरी खिशात लिक्विड कॅश लागतेच. अशा कठीण काळात तुमचा EMI बुडता कामा नये. जर EMI चुकला तर बँक तुमचा सिबिल स्कोअर खराब करेल, पेनल्टी लावेल आणि परिस्थिती जास्त बिघडली तर प्रॉपर्टी जप्त होण्याची वेळसुद्धा येऊ शकते. म्हणून आधी 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड तयार करा. ती तुमची फायनान्शियल सेफ्टी नेट असेल आणि त्यानंतरच डाऊन पेमेंटच्या तयारीला लागा. हा क्रम जर बदलला तर तुम्ही कधीच फायनान्शियली कम्फर्टेबल होऊ शकणार नाही. पुढचा नियम हा सिबिल स्कोअरशी निगडीत आहे. सिबिल स्कोअर म्हणजे तुमचं फायनान्शियल रिपोर्ट कार्ड. बँक हे पाहूनच ठरवते की तुम्हाला लोन द्यायचं की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या व्याजदराने द्यायचं. यात नक्की किती फरक पडतो ते आपण पाहूया. सिबिल स्कोअर जर 750पेक्षा जास्त असेल तर व्याजदर साधारणतः तुम्हाला सध्या 8.5 ते 9% मिळते. पण जर तुमचा सिबिल स्कोअर 700च्या खाली असेल तर तुम्हाला व्याजदर 9.5 ते 10% जाऊ शकते. हा 1%चा फरक जरी दिसायला तुम्हाला छोटा वाटत असेल, पण 50 लाखांच्या लोनवरती 20 वर्षाच्या कालावधीत हा फरक तुमच्या खिशातून 12 ते 15 लाख रुपये जास्त काढून घेऊ शकतो. सिबिल स्कोअर कसा सुधारायचा याबद्दल मी आय बटनवरील व्हिडिओमध्ये सविस्तर बोललो आहे. तुमचा स्कोअर सुधारल्याशिवाय लोनसाठी अप्लाय करू नका, नाहीतर घर तुम्हाला खूप महागात पडेल. आधी स्कोअर सुधारा आणि मगच होम लोन करा. नेक्स्ट नियम आहे कॉस्ट ऑफ ओनरशिपचा. हा नियमसुद्धा सर्वात जास्त इग्नोर केला जातो. लोक फक्त दरमहा EMI बघतात,
पण घर घेताना EMI व्यतिरिक्त अनेक मोठे खर्च असतात, जसे की स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन. ही घराच्या किमतीच्या 5 ते 7% असते. म्हणजेच 75 लाखांच्या घरावर साधारणतः 4 ते 5 लाख रुपये फक्त रजिस्ट्रेशनमध्ये जातात. घर घेतलं की इंटेरियरचा सुद्धा मोह होतो. लोक यासाठी 5 ते 15 लाखापर्यंत सुद्धा खर्च करतात. त्यासोबत सोसायटी मेंटेनन्स ताबा मिळाल्यानंतर दरमहा 2,000 ते 5,000पर्यंत सोसायटीचा मेंटेनन्स सुरू होतो. असे अनेक इतर खर्च, होम इन्शुरन्स, प्रॉपर्टी टॅक्स आणि वेळोवेळी निघणारे रिपेअरिंगचे खर्च, म्हणजेच EMI व्यतिरिक्त दरमहा 10 ते 15,000चा एक्स्ट्रा खर्च हा ठरलेला असतो. जर तुम्ही फक्त EMIचा हिशोब मांडून बजेट कट टू कट ठेवत असाल आणि त्यात या खर्चाची भर पडली तर तुमचं संपूर्ण आर्थिक गणित कोलमडणार आहे. म्हणून हे छुपे खर्च आधीच हिशेबात धरा आणि मगच अंतिम निर्णय घ्या. तर आज आपण कोणते 5 नियम पाहिले तर नियम नंबर 1, डाऊन पेमेंट किमान 20% तरी असावे. नियम क्रमांक 2, EMI टेक होम सॅलरीच्या 35%पेक्षा जास्त नसावा. नियम क्रमांक 3 म्हणजे आधी इमर्जन्सी फंड तयार करा आणि मगच घर घ्या. त्यासोबत नियम क्रमांक 4 सांगितला, सिबिल स्कोर हा 750पेक्षा उत्तम ठेवा. आणि नियम क्रमांक 5, टोटल कॉस्ट ऑफ होम ओनरशिप कॅल्क्युलेट करा, फक्त EMI नाही. घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण व्हायलाच हवं, पण हे फायनान्शियली स्मार्ट पद्धतीनेच पूर्ण करा. कारण घर ही तुमच्यासाठी लायबिलिटी म्हणजेच ओझं नाही, तर एक असेट म्हणजेच मालमत्ता असायला हवी. त्या घरात राहताना नेहमी आनंद मिळायला हवा. खर्चाची टांगती तलवार नुसती भासता कामा नये. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ त्या मित्राला आणि नातेवाईकाला नक्की शेअर करा जो सध्या घर घेण्याच्या विचारात आहे. भेटूया पुन्हा अशाच एका प्रॅक्टिकल विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.